नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी. अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही भाजी बनते आणि खायलासुद्धा चविष्ट लागते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी नक्की ट्राय करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे. भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचे मी छोटे छोटे काप करून घेतले आहेत. दुधी भोपळा घेत असताना तो मध्यम आकाराचाच घ्यायचा, कोवळा बघून घ्यायचा, जास्त निबर भोपळा घ्यायचा नाही. यामध्ये मी हरभऱ्याची डाळसुद्धा टाकणार आहे. हरभऱ्याची डाळ मी 1 तास अगोदर भिजत ठेवली होती. ती एकदम व्यवस्थित भिजली आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, मोहरी, हळद, घरगुती मसाला आणि मिरची पावडरसुद्धा घेतली आहे. भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 1 पळी तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये टाकायची आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूण आणि मोहरी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकणार आहे. आता इथे बघू शकता मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. आता हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला आहे. आता आपण यामध्ये जी हरभऱ्याची डाळ भिजवली होती तीसुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे डाळसुद्धा एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर डाळसुद्धा व्यवस्थित फ्राय झाली आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकूया. आता यामध्ये मी अर्धा चमच्याला कमी हळद टाकली आहे. आपला घरगुती मसाला 1 चमचा आणि मिरची पावडर अर्धा चमचा असे मसाले टाकले आहेत. आता इथे मी माझ्या अंदाजाने मसाले घातले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये मसाले टाकू शकता. तिखट कमी जास्त त्यानुसार तुम्ही मसाले टाका. त्याचबरोबर चवीनुसार मीठ. मी इथे मीठ थोडं कमी टाकलं आहे कारण मी अद्रक लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं. आता हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर ते मसाले शिजण्यासाठी त्याचा कच्चापणा जाण्यासाठी थोडं पाणी टाकायचं. तर बघू शकता त्या पाण्यामध्ये मसाले आपले व्यवस्थित शिजलेत. त्याला तेलसुद्धा एकदम छान सुटले. तर आता आपण त्यामध्ये आपला जो दुधी भोपळा आपण कट करून घेतला होता तो टाकायचा आहे. आता यामध्ये दुधी भोपळा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आता दुधी भोपळा मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता यावरती एक 5 मिनटं झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी ठेवायची आहे. एक 5 मिनटानंतर बघू शकता आपला भोपळासुद्धा एकदम व्यवस्थित फ्राय झाला आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटलं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. आता पाणी तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता. आता यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालणार आहे. त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावरती एक 5 ते 7 मिनटं झाकण लावून आपली भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे. एक 5 ते 7 मिनटानंतर बघू शकता आपली भाजी छान एकदम व्यवस्थित शिजली आहे. चण्याची डाळसुद्धा शिजली आहे आणि जो आपला दुधी भोपळा आहे तो सुद्धा एकदम व्यवस्थित शिजला आहे. आता काही जण दुधी भोपळा कुकरमध्ये शिजवून घेतात, दुधी भोपळा आणि डाळ. तर असं न करता अशा पद्धतीने सुद्धा चण्याची डाळ आणि भोपळा एकदम व्यवस्थित शिजला जातो. अशा प्रकारे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही भाजी बनते आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.